भारत भूमीची माती सारी पाणी पुणे पशुपक्षी राणपाकडे एवढंच काय तर सारी अवनी ज्यांच्या जन्माने हर्षित झाली तोच हा सोन्याचा दिवस. भारतीय इतिहासातील हा दिवस म्हणजे सोनेरी कारण याच दिवशी उदयाला आला एक क्रांती सूर्य, तो दैदिप्यमान तेजस्वी सूर्य म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मानं चुगवली ती सोन्याची सकाळ. चौदार तळ्याचं पाणी आहे. त्यावेळेला मी नाही आणू शकलो चौदार तळ्याचं पाणी. त्या पाण्यावर पुऱ्या डोरांचा हक्क आहे पण आपला नाही. तो मी मिळवे. तू आधी बरी हो ग. हे घे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला स्पर्शी दे तू ओंजळीने फुले केले पाणी चौदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग जगाविला दिवा भीमराय. बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही. पहाटे उठून गोवऱ्या शेणी टाकून कोळसा वेचून पै पैसा जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला नाही. सोन्यासारखा धागेला हा संसार.
भारत भूमीच्या रक्षणासाठी अनेक महापुरुषांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्याग आणि बलिदान देऊन भारताला अबाधित होण्याचे महान कार्य केले. त्यातच महाराष्ट्राला 2 राज्य मिळाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या साह्याने अन्यायाविरुद्ध संघर्ष केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवाजी महाराजांचे विचार पेनाच्या साह्याने घटनेत उतरवले. असे 2च राजे तिथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर. आताच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. DJ